नागपूरमधील अचानक रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या पटवर्धन चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले। रस्त्याच्या कडेच्या नाल्या तुंबल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली। शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावली, त्यामुळे पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचले। शहरातील पटवर्धन चौकात रस्त्याची मोठी दुरावस्था असल्याने त्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले तर पावसामुळे नाल्या तुंबल्या, नाल्याचे पाणीही रस्त्यावर पसरले, त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली होती। या परिसरात हॉस्पिटल, शाळा, निवासस्थाने, दुकाने असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले। यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही। या रस्त्याचे कामकाज आमदार संग्राम जगताप यांच्या निधीतून मंजूर झालेले असून अद्याप या रस्त्याचे काम झाले नाही। याबाबत येथील नागरिक मुकुंद वाकळे यांनी उत्तर महाराष्ट्र न्यूजशी बोलताना म्हटले आहे की या रस्त्याच्या कामाकरिता याचे पाईप येऊन पडलेले असून अद्याप काम न झाल्याने नागरिकांना रस्त्याने जाताना मोठी कसरत करावी लागत आहे। इथे संसर्गजन्य रोग वगैरे होतात, हे लहान मुलं इथे राहतात, हे डेंग्यू, हे सगळे प्रकार इथे इतके भयान आहे साहेब। त्याकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन साहेबांनी आता करून घ्यावेत ही विनंती। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत, नगर।